नमस्कार. झडपीगुरुजी.com मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आता आपण या भागामध्ये कोरलड्रॉ X8 मधील मल्टिपल पेज नेव्हिगेशन, मास्टर लेअर आणि पेज नंबरिंग याविषयी आपण माहिती घेणार आहोत. मी आता न्यू डॉक्युमेंट करतोय. या डॉक्युमेंटला नाव देऊ आपण कोरल 1 नाव. ओके. आणि ही विड्थ इंचेस हेड जे आहे तीच राहू देऊ. हां मित्रांनो, आता आपल्याला बघायचं आहे, हे आहे 5x4 इंचाचं एक डॉक्युमेंट. आता या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला जर समजा आता हे कोरल 1 नावाचं एक डॉक्युमेंट आपण तयार केलं आहे. याच्यामध्ये जर समजा आपल्याला याच डॉक्युमेंटच्या खाली जर नवीन ॲड पेजेस करायचे असतील तर इथं लेआउटवर जायचं आहे आणि इथं इन्सर्ट पेज करायचं आहे आपल्याला. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती पेजेस तुम्हाला इन्सर्ट करायचे आहे ॲट अ टाईम. म्हणजे एका वेळेस तुम्ही कितीही पेजेस या ठिकाणी इन्सर्ट करू शकता. आणि पेज याच्यानंतर पेज इन्सर्ट करायचं आहे का अगोदर इन्सर्ट करायचं आहे, बिफोर आफ्टर आलेलं आहे. आणि जर समजा तुम्हाला वाटलं की स्पेशल पेज नंबरच्या, म्हणजे जर समजा तुम्हाला वाटलं की 10व्या पेज नंतर तुम्हाला हे पेज इन्सर्ट करायचं आहे, तुम्ही इथं पेज नंबर टाकायचं आहे, तसं तुम्हाला इथं इन्सर्ट करता येईल. आणि साईज जी आहे ते सगळ्या पेजेसला एकसारखी ठेवता येईल किंवा मध्येच एखाद्या पेजेसची साईज जर तुम्हाला कमी जास्त करायची आहे तशी करता येईल. तर अशा वेळेस हे सॉफ्टवेअर कधी उपयोगी पडतं, ज्यावेळेस तुम्ही पुस्तक तयार करता एखादं आणि सगळ्या पुस्तकांचं म्हणजे पेजचं साईज एकच असतं आणि त्यानंतर तुम्हाला मास्टर लेअर आणि पेज नंबरिंग टाकायचे. हे आपण या भागामध्ये त्या गोष्टी शिकणार आहोत. आपण इन्सर्ट पेज केलेलं या ठिकाणी इन्सर्ट पेज करतोय मी. आता या ठिकाणी बघा कोरल 1 नावाचं डॉक्युमेंटमध्ये पेज 1 आणि पेज 2 असे इन्सर्ट झाले आहेत. आता या ठिकाणावर सुद्धा तुम्हाला पेज ॲड करता येतील. मी इथं ॲड केलं आहे, पेज 3 झालेला तयार. या ठिकाणी ॲड केलं आहे, पेज 4 तयार झालं आहे. म्हणजे असे 1, 2, 3 आणि 4 असे मी 4 पेजेस या ठिकाणी तयार केलेले आहेत. आता आपण काय करूया, 1 नंबरच्या पेजला आपण एक या ठिकाणी काहीतरी आपण फिल करूया. कलर फिल करू, बॉक्स घेऊन एखादा. आता मी याला पहिल्यांदा काय करतोय, ब्लू कलर देतोय आणि या ठिकाणी याला करू आपण ग्रीन आणि या ठिकाणी पेज नंबर 3ला देऊ आपण रेड आणि पेज नंबरला 4ला देऊ आपण येलो. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, हे 4ही पेज म्हणजे एका पुस्तकामधील हे 4ही पेज आपल्याला व्ह्यू करायचे आहेत. या ठिकाणी जाऊन पेज सॉर्टर व्ह्यू म्हणून आहे. या ठिकाणी बघा तुम्ही सगळे पेजेस एका वेळेस तुम्ही हे बघू शकणार आहात. पेज सॉर्टर व्ह्यूमध्ये जाऊन हे 4ही पेजेस तुम्हाला इथे बघता येतील. आता अजून एक, जर मला वाटलं की हा येलो कलरचा पेज 2 नंबरला पाहिजे तर मी इथे या ठिकाणी 2 नंबरला सुद्धा नेऊ शकतोय. ओके. म्हणजे हेच पेजेस तुम्ही सहजरित्या अगदी इकडून तिकडे मूव्ह करणार आहात. आणि ज्यावेळेस मला वाटलं की आता मला 1 नंबरचं पेज एडिट करायचं आहे त्यावेळेस मी याच्यावरती डबल क्लिक करेन, हा पेज एडिट मला करता येणार आहे. ओके. तुम्हाला आता पेजमध्ये एका डॉक्युमेंटमध्ये पेजेस कसं ॲड करायचं हे तुम्हाला आता समजलेलं आहे. आता आपण काय करूया, मास्टर लेअर शिकून घेऊया. मास्टर लेअर काय आहे, या ठिकाणी जातोय मी. आता बघा ऑब्जेक्ट मॅनेजर इथं असलं पाहिजे. ऑब्जेक्ट मॅनेजर तुम्ही इथून विंडोजमधून जाऊन डॉक्युमेंट्समध्ये जाऊन ऑब्जेक्ट मॅनेजर आणू शकताय. हे या ठिकाणाहून ऑब्जेक्ट मॅनेजर इथं चेकबॉक्स केलेला आहे, त्यामुळे इथं ऑब्जेक्ट मॅनेजर आलेला आहे. ओके. तर ऑब्जेक्टमध्ये जाऊन मी न्यू मास्टर लेअर करतोय. न्यू मास्टर लेअरवरती मी क्लिक केल्यानंतर आता मी एखादा ऑब्जेक्ट बनवेन. आता हे ऑब्जेक्ट काय असेल, सगळ्या लेअरवरती लागू राहील. ओके. हां आता बघा पेज नंबर 2ला 3ला इथं आपोआप हे सगळ्या पेजला लागू झालेलं आहे. आता तुम्ही हे पेज सॉर्टर व्ह्यूमध्ये जाऊन इथं बघू शकताय. म्हणजे आपण काय केलं तर मास्टर लेअर म्हणजे सगळ्या पेजेससाठी आपण हे मास्टर लेअर वापरलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादा लोगो सगळ्या पेजेसवरती आला पाहिजे असा विचार करता त्यावेळेस तुम्हाला या मास्टर लेअरचा फायदा होईल. ओके. तुम्हाला या ठिकाणी मास्टर लेअर समजलेला आहे. आता त्यासोबत तुम्हाला काय करायचं, आता पेज नंबर ॲड करायचे आहेत. इन्सर्ट पेज नंबर जायचं आपल्याला, ऑन
ॲक्टिव्ह लेअर करू आपण. ओके, मी या ठिकाणी पेज नंबर टाकत आहे. आता इथं काय करू आपण, पेज नंबर इथं उजव्या बाजूला घेऊ. तर हा पेज नंबर सगळ्या पेजेसवरती दिसेल. आता तुम्ही या पेज नंबरचा कलर तुम्ही चेंज करू शकता, फॉन्ट चेंज करू शकताय. जर तुम्हाला वाटलं की मला आता या पेजचा फॉन्ट टेक्स्टचा फॉन्ट पेज नंबरचा फॉन्ट चेंज करायचा आहे, तर तुम्ही फॉन्टसुद्धा या ठिकाणी चेंज करू शकताय. आता इथं 1 नंबर आलेला आहे, मी कलर चेंज केला. आता आपण काय करू, आपण सॉर्टर व्ह्यूमध्ये जाऊ. हां, आता इथे पेज नंबरसुद्धा ऑटोमॅटिक तुम्हाला इथं आलेले दिसतील, 1 2 3 4. आता हे पेज नंबर ऑटोमॅटिक इंडेक्सिंग झालेले आहे. परंतु मला जर वाटलं की 4 नंबरचं पेज हे इथं 2 नंबरला पाहिजे होतं, त्यावेळेस आता इथं 4 नंबरच राहील का, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. परंतु तसं होणार नाही. जर तुम्ही 4 नंबरचं पेज इथं रेड कलरचं पेज 2 नंबरला आणलं, तर ऑटोमॅटिक यातला 2 नंबरच येईल. म्हणजे ही कोरल ड्रॉ एक्सेट किंवा सगळ्या कोरलच्या व्हर्जनमध्ये पेज नंबर इंडेक्सिंग हे अचूक दिलेली जाते. आता नक्कीच तुम्हाला या भागामध्ये मल्टिपल पेज नेव्हिगेशन, मास्टर लेअर आणि पेज नंबरिंग याविषयी तुम्हाला माहिती मिळाली आहे. अधिक व्हिडिओसाठी आपण झडपीगुरुजी.com ला संपर्क साधायचा आहे. धन्यवाद.